आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील वाकद येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यानं तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील जुन्या विहिरींचा वापर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी उपसरपंचांनी केली होती। या मागणीची दखल पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने घेत शनिवारी एकलासपूर धरणातील विहिरीसह ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या विहिरीची पाहणी केली आहे। वाकद येथील जलजीवन योजनेचे काम अनेक वर्षांपासून रखडले। गावातील पाईपलाईनचं काम पूर्ण झालं असलं तरी धरणातून पाणीपुरवठा सुरू होण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर वाकदचे माजी उपसरपंच बिलाल कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब देशमुख यांच्यासह काही सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून गावातील जुन्या विहिरीचा वापर करून तात्पुरती पाणीपुरवठा व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली। त्याची दखल पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी वाकद येथे भेट दिली आणि एकलासपूर धरणातील विहिरीसह गावातील जुन्या विहिरीची पाहणी केली। वाकद येथे पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून अधिकाऱ्यांनी एकलासपूर धरणातील विहिरीची पाहणी केली। तथापि या ठिकाणी धरणात पाणीसाठा अधिक असल्याने येथून 2 महिने पाणी उपसा जॅकवेलच्या माध्यमातून करणं अशक्य असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। वाकद येथील जुन्या विहिरीला 10 ते 12 फूट पाणी आहे। गावात उद्भवलेली तीव्र पाणी टंचाई नियंत्रित करण्यासाठी 2 महिने या विहिरीचा आधार घेणं शक्य असून यासाठी गावात टाकलेली पाईपलाईनही उपयोगात येऊ शकते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। प्रतिनिधी रामेश्वर अंजवे, भोकरखेड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।